विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मी फिजाना दाप। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सलग प्राध्यापक शामराव चव्हाण पुरस्काराचे वितरण। अँकर प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। मुळज येथील प्राध्यापक शामराव रघुनाथ चव्हाण यांना स्मृतिप्रित्यर्थ प्रतिवर्षाला विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। विजय जाधव काका यांना समाजरत्न, श्रीमती नीलाबाई भालेराव यांना कृषीरत्न, विश्वनाथ महाजन यांना जीवनगौरव, श्रीमती शीतल जावळे यांना शिक्षणरत्न, वीरभद्र स्वामी यांना उद्योगरत्न, मारुती कदम यांना पत्रकाररत्न, दशरथ शिंदे यांना संगीतरत्न, बसवण्णप्पा इंडे यांना ग्रंथसेवारत्न या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अंजुम कादरी होत्या। अभयराजे चालुक्य, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, सुलतान शेठ, अशोक राजे सर्वदे, सिद्धरामप्पा चिंचोळे सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रास्ताविक शीतल चव्हाण यांनी केले। सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी केले। राजू भालेराव, सत्यनारायण जाधव, किशोर औरादे, राजू बटगिरे सह शीतल चव्हाण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। आभार ख्वाजा शेख यांनी केले। रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी ओम साई मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। मारुती कदम, उमरगाव, उस्मानाबाद। प्रवीण राठोड, विश्व 24 न्यूज, जिल्हा संपादक, उस्मानाबाद। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन प्रेस करून आमच्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पुरस्कार दिले सरांनी, त्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करायला पाहिजे। मला एक वाटतंय, महापुरुष जे आहेत, आपण महापुरुषांचा विचार करून त्यांचे विचार घेऊन, जसं की शिवाजी महाराज आहेत, टिपू सुलतान आहे, जसं की जिजाऊमाई आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, फातिमा शेख आहे, सगळे हे लोक जे उपस्थित आहेत, सगळ्यांनी एकेकाचा विचार घेऊन आपण एक एक काम केले तर मला असं वाटत नाही की आपला भारत देश कुठून कुठं जाईल। मी अशी विनंती करते की आपण जास्तीत जास्त महापुरुषाच्या विचाराने काम करू। आणि मी अजून माझ्याबद्दल एक हे बोलू इच्छिते की मी 16व्या विद्रोही साहित्य संमेलनची स्वागत अध्यक्ष जे झाले, शाहू फुले आंबेडकर चळवळीमुळे मी झाले आणि एक भारताची पहिली महिला जे विद्रोही साहित्य संमेलनची झाले। मी हे सगळं महापुरुषांच्या विचाराने झालेली आहे। प्रमाणे आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला हिशोबाची वही बनवतो, त्याप्रमाणे गुढीपाडव्याला पुस्तक वाचन नोंदवही आपण बनवली पाहिजे। असाही उपक्रम आम्ही त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी राबवला आणि तो राज्यभर तो सुद्धा उपक्रम गाजला। मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की उमरगा, लोहारा हा तालुका, मराठवाडा हा भाग मागास समजला जातो, परंतु या मागास असलेल्या समाजामधून वाचन संस्कृतीचा झेंडा घेऊन आम्ही उभे राहिलो आणि आमच्या सोबत खंबीर साथ देत सगळ्या पक्षातले लोक, नेते, कार्यकर्ते आणि सगळ्या क्षेत्रातले मान्यवर आमच्या सोबत उभे राहिले आणि उमरगा, लोहारा तालुक्यातला वाचन संस्कृतीचा हा आवाज महाराष्ट्रभर घुमला आणि महाराष्ट्र शासनाला वाचन संस्कृती संदर्भात जे धोरण होतं ते धोरण बदलणं भाग पडलं। या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतोय की 2012 नंतर शासनानं जे वाचनालयांवरचे जे निधी आहेत ते बंद केलेले होते, ते निधी पुन्हा सुरू केलेले आहेत आणि 60% या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे। ते नाकारला गेला होता आणि या मनुस्मृती ग्रंथाला, विषमतेला धार्मिक अधिष्ठान देणाऱ्या या ग्रंथाला जाळलं पाहिजे अशी भावना महात्मा फुल्यांनी व्यक्त केलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा ग्रंथ, महात्मा फुल्यांनी जो ग्रंथ जाळावा अशी भावना व्यक्त केली होती, तो ग्रंथ 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं सामूहिक दहन केलं। आणि म्हणून आमची वाचनालय ही फक्त मनोरंजन करण्यासाठी नाहीयेत, तर समाजाच्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू ही वाचनालय झाली पाहिजेत। या वाचनालयामधून फक्त नोकरशहा, बाबू, कारकून तयार नाही झाली पाहिजेत,
तर या वाचनालयामधून समाजाचं नेतृत्व करणारी, सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काची लढाई लढणारी संवेदनशील आणि लढाऊ पिढी निर्माण झाली पाहिजे, यासाठी आम्ही वाचनालय सुरू केलेले आहे. पहिलं वाचनालय सुरू केल्यानंतर गोष्टींवरती शासन खर्च करत असताना वाचन संस्कृतीवरचा खर्च मात्र शासनानं बंद केलेला होता. अशा काळामध्ये स्वखर्चानं आम्ही मुळजला पहिलं वाचनालय चालू केलं. गावोगाव दारूची दुकानं, पानटपऱ्या वाढत असतानाच्या काळामध्ये हे वाचनालय चालेल की नाही अशी शंका त्या काळामध्ये अनेक लोकांनी उपस्थित केलेली होती. परंतु ही वाचनालय चालली पाहिजेत, लोकांना वाचन करण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे, यासाठी आम्ही विविध उपक्रम या 4 वर्षामध्ये राबवले. पहिला उपक्रम आम्ही मुळच्या शाळेमध्ये राबवला आणि त्या ठिकाणी आम्ही निबंध स्पर्धा जाहीर केली आणि असं सांगितलं की आमच्या वाचनालयाचं सभासदत्व तुम्हाला मोफत दिलं जाईल, परंतु अट एक आहे की वाचलेल्या पुस्तकांवरती तुम्हाला निबंध लिहायला लागतील आणि त्या निबंधाला आम्ही आकर्षक बक्षिसं देऊ, अशी पहिली योजना त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली. आणि मुळच्या जिल्हा परिषद शाळेमधले सगळे विद्यार्थी त्या वाचनालयाचे सभासद झाले. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, अभिमान वाटतोय की मुळज या गावची ओळख भांडकोर असं केली जाते, परंतु या जिल्ह्यामध्ये वाचन संस्कृतीचा पाया मुळज गावापासूनच रोवला गेलेला आहे. त्याचे साक्षीदार या ठिकाणी वग सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत. राजाराम बापू पाटील हे आमदार असताना त्यांनी अनेक लोकांना शिक्षणासाठी मदत केली आणि वग सूर्यवंशींना वाचनालय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होती आणि आपल्या पोरानं घेतलेला वाचन संस्कृतीचा वसा आणि वारसा समाजापर्यंत नेण्याचं काम माझ्यासोबत माझ्या आईनं सुद्धा केलेलं आहे. गणपती सगळीकडे बसवलं, ही सगळी पुस्तकं आमच्या सगळ्या शाखांना आम्ही वितरित केली. उमरगा लोहारा तालुक्यामध्ये 14 वाचनालय, या वाचनालयाच्या माध्यमातून 14 शाखा कार्यान्वित आहेत. अकेला चला था लेकिन कारवा बनता गया, मी एकटा एक पुस्तक घेऊन निघालो होतो आणि आज या दोन्ही तालुक्यामध्ये शेकडो लोक माझ्यासोबत आहेत, शेकडो वाचक तयार झालेले आहेत आणि हजारो पुस्तकं आम्ही सगळी जमवलेली आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून शोभायात्रा काढल्या जातात महाराष्ट्रभर, देशभर, आणि शोभायात्रेला नंग्या तलवारी घेऊन नाचवलं जातं. आम्हाला ती एक दसऱ्याची परंपरा आहे, शस्त्राची पूजा केली जाते, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु याच दसऱ्याला आम्ही लहानपणापासून पुस्तकांची सुद्धा पूजा करत आलेलो आहे. परंतु सामुदायिकरित्या या पुस्तकाची आणि विचारांची यात्रा मात्र कधी निघालेली नाही. आणि म्हणून एकीकडे शोभायात्रा शस्त्र घेऊन निघत असताना या आधुनिक काळामध्ये पुस्तक आणि लेखणी हीच आमच्या सर्वसामान्य माणसाची शस्त्र आहेत असा संदेश देऊन आम्ही विवेक यात्रा चालू केली. त्या विवेक यात्रा पहिल्या वर्षी आनंदनगर ते मुळज आम्ही चालत, आनंदनगर ते मुरुम आम्ही चालत पायी ती यात्रा काढली आणि या वर्षी उमरग्यामध्ये हुतात्मा स्मारक पासून ते श्रमजीवी कॉलेजपर्यंत ही विवेक यात्रा आम्ही साजरी केली. या विवेक यात्रेमध्ये या उमरग्यातले विविध राजकीय पक्षातले कार्यकर्ते, विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे लोक यामध्ये सामील झाले, विद्यार्थी सामील झाल्या, विद्यार्थिनी सामील झाल्या, महिला सामील झाल्या आणि महिलांना आपण पुढं आणावं असं म्हणत असतो, परंतु त्याची सुरुवात आम्ही आमच्या घरापासून केलेली आहे. दोन्ही विवेक यात्रेला तब्येत खराब कुणाला काही करू नका असं सांगण्यापेक्षा कुणाला काहीतरी करा असं सांगणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पान टपरी नव्हे तर ज्ञान टपरी असं ब्रीद घेऊन या उमरगा शहरामध्ये आदरणीय आशुतोष महाराज, मानवीकरण संस्थेचे जोरदार आहे. निर्भीड पत्रकारिता आणि परखड लिहिणं हे त्यांची खास ओळख आहे. आता त्यांनी स्वतःचं एक युट्यूब चॅनल सुरू केलंय जे या देशात पत्रकारांचा खरोखर आवाज आणि उभी आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारे वाडदचे माझे आजोबा कॉम्रेड रामराव गायकवाड अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन मराठवाडा विद्यापीठामध्ये एक गुणवंत विद्यार्थी म्हणून नाव मिळवलेले आणि पुढे प्राध्यापक झालेले माझे वडील प्रतिशेष आयुष्यातील अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांनी विनामूल्य असं काम केलेलं आहे. आणि हा ग्रंथसेवा पुरस्कार त्यांना देत असताना सलग दुसऱ्या वर्षाचा त्या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान केला जातो आहे.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.